श्री वादिराजाचार्य कृष्णाचार्य वरखेडकर यांच्या प्रवचनाच्या मालिकेतील श्रीमद आनंद आनंदातीर्थ तीर्थ आनंदतीर्थ भगवत भगवत्पादाचार्य भगवत्पादाचार्य प्रणीत प्रणीत बृहद अरण्य बृहद आरण्य उपनिषद उपनिषद भाष्यम बृहदारण्यक उपनिषद भाष्यम षष्ठोध्याय षष्ठोध्याय शारीरक शारीर ब्राह्मणम ब्राह्मणम भाष्य शारीर उद्धार्थ ब्राह्मणम शारीर ब्राह्मणम भाष्य उत्तरार्ध. उत्तरार्धाचा भाग. हम्म. श्री गुरुभ्यो हरे नमः. महा. हरे प्राणादेरीशितारं परम सुख निजं सर्वदोषव्यपेतम् सर्वान्तस्थं सुपूर्णं प्रकृतिपतिभजं सर्वबाह्यं सुनित्यम् सर्वज्ञं सर्वशक्तिं सुरमुनिमनुजाद्यै सदा सेव्यमानं विष्णुं वन्दे सदाहं सकलजगदनात्यन्तमानन्दतन्तम्. हरे. ठीक आहे, आता इथं पुढचं सुरू आहे. हा एक दिवस म्हणजे स्वविषयस्य भ्रमत्वात् अन्यदप्रामाण्यं नाम किंचित्. आपला विषय जो आहे तो भ्रमात्मक असताना त्या भ्रमात्मक विषयाला प्रामाण्यता म्हणजे प्रामाणिकता येत नाही. आणि तो आपला विषय सोडून दुसऱ्या गोष्टी सांगणारा अप्रामाणिक गोष्ट ठरती म्हणून सांगितलं आहे. दुसरं कोणतं प्रामाणिक असणारं ही गोष्ट नाहीये. तन्मते ही उन्मत्त वाक्य विषयस्यापि अनर्वचनीयत्वमेव. तसं म्हणणारे जे लोक असतात त्या लोकांना त्या दृष्टीने उन्मत्त रीतीने जे काही वाक्य बोलतात ते सगळं अनिर्वचनीयच असते. त्याचं काही कळतच नसते. काय काय बोलत असते बोलत असतात, बरोबर असतात ते. सत्यस्व अस्य महिमा गणेश हा. तर परमात्मा, तो परमात्मा सत्य आहे आणि त्याची महिमा देखील सत्य आहे. जे आपण बोलतो ते खरं बोलतो. तर ते सत्या हा कामा हा, आणि त्या परमात्म्याची महिमा ज्याच्यामध्ये सांगत असतात ते सगळे वाक्य, ते सगळे विषय सत्य आहे. तुमचे कामना सगळे पूर्ण होतात असे श्रुती आहेत. इत्यादी श्रुती भगवत गुणानां सत्यत्वमेव ज्ञायते. या सगळ्या श्रुतींच्या द्वारे भगवंताचे गुण जे असतात ते सगळे सत्यच असतात असं दिसत. सत्यम एनम अनुविश्वे मदंती. सत्यम एनम ह्या परमात्म्याला सगळेचे सगळे लोक, अनुविश्व म्हणजे सगळेचे सगळे लोक, सत्यम एनम मदंती. सत्य स्वरूपी असणाऱ्या परमात्म्याचं जेव्हा वर्णन करतात त्यावेळेस आनंदमग्न होतात. रात्री देवांना देखील आनंद वाटतो होता. तो मघोन या महान प्रभावशाली असणार परमात्म्याचे गुण महिमा वगैरे काय लागलं म्हणजे सगळ्या जीवांना सगळ्यांना ज्या भगवंताच्या वाक्यावर आणून म्हणजे भगवंताच्या ह्याच्या आश्रयावर आणून जीवन करणारे जे लोक आहेत ते सगळेचे सगळे संतुष्ट होतात. सत्यमित्येव उच्यते. सगळेजण त्या परमात्म्याची महिमा म्हणजे सत्यच आहे असं म्हणतात. तदा कथन जीव भेदस्य असत्यता म्हणून जीव आणि परमात्मा, तदा कथन जीव भेदस्य असत्यता. जीव हा भिन्न आहे असं जे म्हणतो त्याचं असत्यता कशी होईल. तर म्हणते सर्व विद्यार्थ क्रियासिद्धस्य कुत्रचित बाधो दृष्ट. हे पहा, सर्व विधीने अर्थाने क्रियेने सिद्ध असणारी जी गोष्ट असते ती कधीही बाधक होऊ शकत नाही. न हास्य कर्म क्षीयते. आणि केलेलं त्या परमात्म्याने केलेलं कर्म कधीही नष्ट होत नाही.
अस्माध्येव आत्मनो यज्ञत कामयते. परमात्म्यापासून दिलेलं जी जी गोष्ट आपण कामना करतो ते सगळे परमात्मा सृष्ट करून आपल्याला देतो, तत्ताच येते. मुक्त्यंतरमपि तदधीनत्व प्रतीते. हे मुक्त झाल्यानंतर देखील त्याच्या अधीन असतात सगळे लोक, आणि परमात्म्याने जे दिलं असेल ते स्वीकार करत असतात. न भेदस्य असत्यता. भेद हे आपल्यामध्ये आणि त्या परमात्म्यामध्ये भेद असलेला हे कधीही खोटं सांगत नाही. नाही संसारावस्थायाम अक्षीण कर्मता भवती. जेव्हा संसारामध्ये असतो त्यावेळेस आपण केलेले कर्म नष्ट होतात असं कधीच दिसत नाही. इथं सगळं भोगावं लागतं. मुक्त झालेल्या लोकांना मात्र सगळे नष्ट झाले जातात. मुख्यार्थ सोडून टाकून अमुख्यार्थ घेणं हे काही योग्य नाही. आता हा सत्य हा एव भेद. हा म्हणजे भेद असलेला हे सत्य आहे. तर भगवान यथा कारी तथा कारे. तो तसं करवत असतो त्याचप्रमाणे करतो आपण. हम्म? तथा कामो जीवो भवती. आणि त्याचप्रमाणे कामना करायला जीव देखील तयार होतो. इत्थम कामो असे भूता भूयादी. ही कामना अशी होऊ दे, किती इच्छा अशी होऊ दे आणि ते पूर्ण व्हावं. भगवत इच्छावशा. त्याची कामना भगवंताच्या इच्छेला अधीन असणारी येते. असे कामो होते आणि त्याच्या इच्छेप्रमाणेच कामना होतात. कळतो इच्छा कळते तिथे इत्थम करिष्यामी. मी एक क्रतू करतो असं मनामध्ये आपल्याला जे कल्पना येते की नाही, विचार येतात की नाही, ते विचार देखील त्या परमात्म्याच्या निश्चित रूपी ह्याच्यातून घडवावं अशी इच्छा असताना ते कामना होती त्या. म्हणून तशी एक यज्ञ करूया तुम्ही इच्छा देखील भगवंताच्या कामेनच होत असते, भगवंताच्या इच्छेनेच होत. म्हणून ही मला कामना उत्पन्न झाली अशी श्रुती सांगतो बघ. या श्रुतीमध्ये देखील असंच सांगितलं. श्रुती ही इतिचे श्रुती ही तदेष श्लोको. त्याच्याबद्दल हा श्लोक सांगतो. तदेव शक्त सह कर्मण इति लिंगम लिंगम मनो यत्र निषिक्तमस्य प्राप्यांतं कर्मणस्तस्य यत्किञ्चेह करोत्ययम् तस्माल्लोकात् पुनरेत्यस्मै लोकाय कर्मण इति. मग पहा, जो जे परमात्मा करायला लावा असं ह्याच्या ह्याच्या हातून करून घ्यावं असं म्हणतो की नाही, तेच कर्म तो करतो. आणि त्याचे लक्षण सगळे त्याच्या मनामध्ये येतात. त्याच्या मनामध्ये आलेल्या गोष्टी जे असतात की नाही तेच करावे असं वाटतात, आणि ते करायला लागतो आणि शेवट देखील तोच करतो. त्या कर्माचा शेवट देखील त्याच्या हातूनच होतो, तोच घडवतो. आणि जे काही त्याच्यासाठी म्हणून करतो की नाही, आणि त्याच्यामुळे तसं समजून केलेल्या ह्याच्या कार्यामुळे कामामुळे तस्मात लोकात पुनरेत्यस्मै लोकाय कर्मण इति. म्हणून त्या लोकांपासून तो पुन्हा इथं येतो, पुन्हा ते काम करून जातो, करायला लागतो, आणि पुन्हा करून शेवट होऊस तर तो करवतच असतो बरं का. कर्मामध्ये आसक्त होतो. कामयमानो अथ अकायमानो यो अकामो निष्काम. करवणारा किंवा करायची इच्छा करणारा, असा जो कोणता मनामध्ये कामना नसतानाही निष्काम राहून राहत असतो की नाही, तो त्या परमात्म्याच्या कडून सगळं करवतो. तो परमात्मा सगळं करवत असतो. आप्त काम होऊन जातो. आत्मकामो न तस्य प्राण उत्क्रामंती. जे की परमात्म्याच्या इच्छेने आपण कोणतेही काम करतो की नाही, त्याचे प्राण कधी उत्क्रमण होत नाही. ब्रह्मैव सन ब्रह्माप्येती. त्या परमात्म्याच्या साठी म्हणून करायला जाऊन ब्रह्म परमात्म्याच्या अनुग्रहाला प्राप्त होतो, असे हे उपनिषद. अयोग्य काम अयोग्य कामराहित्यान मुक्तो निष्काम उच्यते. अयोग्य असणारी कामना कधी करत नाही म्हणून निष्काम असणारा व्यक्ती मुक्तच असतो, नित्यमुक्त असल्यासारखा असतो. अ इत्युक्त परो विष्णू. अकाम म्हणून म्हणतात ना. म्हणजे काय, विष्णू बरोबर. तत्काम अकाम. हा, विष्णू परमात्म्याची कामना करणारा म्हणजे अकाम.
तदा ते कामयमान हा विष्णू परमात्म्याचा जाते म्हणून करायला जाऊन करायची इच्छा करून तर योग्य कामी असणारा तो योग्य कामी असणारा होतो. कदाचित समुद्भूते हे केव्हा तरी एखाद्या वेळेस त्याची कामना झाली तरी देखील भगवत कामना इच्छा भगवंताची कामना असेल तरच त्याच्या हातून कामना करायची सगळी इच्छा होती, कामना करायची इच्छा होती. कामितस्य अखिलस्याप्ते हे आप्तकामस्य मुक्तिका. आपण जे काही कामना करतो ते सगळं कामितस्य म्हणजे आपण जे काही कामना केलेली असते की नाही ते सगळं आपल्याला जे प्राप्त होतात आप्तकाम म्हणून होतो तर मुक्तामध्ये मुक्त झाला असताना आप्तकाम होतो. चिदानंदात्मकम रूपम कामत्वेन भविष्यती. परमात्मा सच्चित आनंद रूपी असणारं असं रूप त्याच्या इच्छेला अनुसरून प्राप्त समजून घ्यावं म्हणून इच्छा करतो. त्याचा सैन्य आप्तकाम हा त्यामुळे तो आप्तकाम होतो का मुक्त मुक्त व्यक्ती देखील तसा असतो. इथं जरी असतात तरी ज्याची कामना पूर्ण झाली परमात्म्याचे इच्छेप्रमाणे पूर्ण झालेली असते तो देखील मुक्त जीवासारखाच असतो का. मुक्तस्य न पुनः प्राणाः उत्क्रामन्ति कदाचन. मुक्त झालेला जो असतो तो पुन्हा एकदा जन्माला येत नाही कधी. जीवोपी ब्रह्मशब्दोक्त हा या ठिकाणी हा तो तसला जीव जो आहे ब्रह्मशब्दाने वाच्य आहे. जलात ग्रह म्हणजे जड असणाऱ्या गोष्टी देखील ब्रह्मच म्हणतात. गुणब्रहत्वत जलापेक्षाही जास्त गुण त्याच्यामध्ये असतात म्हणून ते ब्रह्मच येतं. प्राप्नोति परमं ब्रह्म तर त्याला परमात्म्याचा लोक प्राप्त होतो. प्रलय प्रलय सदा भजन प्रलय काळामध्ये तो परमात्म्याच्या अधीन होऊन जातो. मग अन्यदा स्वेच्छया विष्णू स्वरूपात बहिरेषती. बाकीच्या वेळेस मग ज्ञान जे असतं ते परमात्म्याचं ज्ञान ते स्वतःच्या इच्छेप्रमाणे परमात्म्याच्या इच्छेप्रमाणे त्याला प्राप्त होतं. आणि मग ते स्वरूप ज्ञान झालं की मग बाहेर येतं. स्वेच्छेयांतर बहिर्वा एवं परमात्म्याच्या इच्छेप्रमाणे बाहेर येणं रममाण होतो. मुक्त होऊस तर याप्रमाणे रममाण होतो. ही सगळी गोष्ट त्या ठिकाणी जाईल. म्हणजे अमुक कदाचित आप्तकामता मुख्यतः का बरं अमुक्त असणाऱ्या लोकांना कधीही पण आप्तकामता होती असं नाही. ब्रह्मांनी ब्रह्माप्येती ब्रह्मा आप्येती म्हणजे ब्रह्माला प्राप्त करून घेतो असं जे वाक्य आहे त्या वचनाने पूर्व ब्रह्मशब्दो जीववाच्य. ब्रह्मशब्द आधीचा जो शब्द सांगितलं त्या शब्दाने वाच्य असणारा जीव. दुसऱ्या ब्रह्मशब्दाने वाच्य असणारा परमात्मा. यज्ञाननाशात् परिज्ञानमात्रं तदा सस्य ब्रह्मतां विजानाति इत्येव स्यात्. जो अज्ञान यदि अज्ञाननाशात त्याला प्राप्त असलेलं जे अज्ञान असते की ते नष्ट झालं की परिज्ञान मात्र मग परा फक्त नुसतं ज्ञानरूपात जे प्राप्त होते की नाही तो मग स्वतःला ब्रह्म स्वतःच ब्रह्म आहे असं असं म्हणजे ब्रह्मशब्द वाच्य असणारा जीव आहे असं समज. ब्रह्मापेती म्हणजे काय ब्रह्मच होतो असं नाही. नाही राजपुत्रा पूर्वम आत्मानम अजानन. एखादा राजपुत्र स्वतःच्या बद्दल न जाणणारा नंतर राजपुत्र म्हणून याप्रमाणे जाणला जातो. मग राजपुत्र झाल्यानंतर मग राजा होतो. त्याप्रमाणे राजपुत्र आत्मानम यजानात. आपण राजाचा माणूस आहोत परमात्म्याचा भक्त आहोत अशा रीतीने जाणून घेतो. त्यानंतर तो नंतर राजा होतो जसा राजपुत्र राजा होतो तसा हा ब्रह्म होतो असं समजू नाही. विस्मृत कंठ मणिरपी गळ्यात घातलेला मणी जरी हारल्यासारखा असला तरी तो सापडल्यावर त्याला कळत अरे हा मला ते मणी मी घातलेला गळ्यात म्हणजे तिथे पडला होता असं. तसाच परमात्म्याचा भक्त जो असतो की नाही तो
जरी परमात्माला विसरून गेलेला विसरून जाऊन दुसऱ्या मार्गाला लागतो की नाही, तो देखील आहे मी आता चुकीने आता समजलो बरं का, परमात्मा मी समजलो आता, मग असं समजून घेतो. मग आपण तसा आता प्राप्त येते म्हणून प्राप्त म्हणजे पुन्हा आपला विषयाला तो प्राप्त करून घेतो, जाणून घेतो. आता हा पूर्व ब्रह्मशब्द जीव वाक्य म्हणून पहिल्यांदा जो ब्रह्मशब्द वाचले म्हणजे केलेला आहे की नाही, वापरलेला आहे तो जीवाच्या बद्दलच आहे. तदेश श्लोको भवती, त्याच्याबद्दल हा श्लोक सांगत आहे. यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा येस्य हृदि स्थिताः मर्त्यो अमृतो भवति भवति भवत्यत्र ब्रह्म समाश्नुत इति. आधी पहिला प्रभू यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा, हा त्याच्या हृदयामध्ये असणारे जे काही कामना आहेत ते सगळे नष्ट होऊन जातात. त्यानंतर मर्त्य मरणशील असणारा तो अमृत होतो, मरणरहित होतो. अत्र ब्रह्मसमज त्या ठिकाणी त्यावेळेस ब्रह्मसमजते म्हणजे तो मी एक जीव आहे असं समजून घेतो. तर यथा आहार निलयनी के मृदा प्रत्यस्ताः दिवसा दिवसाच्या काळी निलीन झालेले वल्मिकामध्ये असणारे जे काही किडे असतात की नाही, ते सगळे तिकडं तिकडं पसरून राहिले असतात. चैतन्य त्या ठिकाणी पसरून राहिले असताना मृत असल्यासारखेच दिसतात, झोपलेल्या एखाद्या व्यक्तीप्रमाणे. तैतयोम एवम एवमेव इदम शरीरम, त्याचप्रमाणे हे शरीर देखील तसेच असतं, झोपलेलं असतं. आता अशरीर त्यावेळेस मग त्या शरीरावर त्याला काही संज्ञा नसते. अमृत हा अमृत प्राण असणार असा होऊन प्राण ब्रह्मेव तो प्राणरूप ब्रह्मदेवाच्या किंवा प्राण या दोघांच्या आशीर्वादाने अनुग्रहाने तेज प्राप्त होतो, ज्ञान प्राप्त होतं. सोहम भगवते सहस्रम ददामी की होवा. तुम्ही अनेक संख्येने परमात्म्याच्या बद्दल जाणून घेतो. तर जनक वैदेह विदेह नगरीचा राजा जनक राजा असं म्हणला. आता मर्त्यो अमृतो भवती, मरणशील असणारा अमृत होतो, मरणरहित होतो. आता मुक्त्यानंतर ना कदाचित ना मृती ही, मुक्त झालेल्या व्यक्तीला पुन्हा मरण प्राप्त होतं असं तर नसतंय ना. त्याकरता कदाचित मृती अस्य भवती भविष्यती इत्यर्थ. मुक्त एव परे ब्रह्मणी इच्छया प्रविशती, मुक्त झालेला जो आहे परिशुद्धवाच्य असणाऱ्या ब्रह्मामध्ये त्याच्या इच्छेने परमात्म्याच्या इच्छेने प्रविष्ट होतो आणि निस्सरती तिथून पुढे जातो. दर्शनादीन ब्रह्मणो भोगांश करोति, दर्शन इत्यादी रूपी भगवंताचा भोग, भगवंताने दिलेला भोग घेतो. रूपभूता कामा, स्वरूपभूत असणाऱ्याचे कामना हं, मुक्तानां भवन्ति, मुक्तांना होतच असतात, प्राप्त होतच असतात. म्हणून हृदयश्रिताः म्हणून असं म्हणलेलं आहे. हृदयश्रिता म्हणजे हृदयामध्ये असलेले असं विशेषण दिले. हृदयस्यैव मोचनात् तत्साः कामा, हृदयच मुक्त करून टाकलं म्हणल्यावर मग त्यामध्ये असणारे जे कामना असतात ते परमात्मा मुक्तांना म्हणजे ते पूर्ण करतो ना, म्हणून मुक्त लोकांची इच्छा पूर्ण करतो म्हणून म्हणणं योग्य आहे असं सांगितलं. नाही मुक्तस्य कदाचित सर्वे कामा मुच्यन्ते, अमुक्त झालेल्या लोकांना केव्हा तरी एखाद्या वेळेस कामना मुक्त होतात, कामनापासून मुक्त होतो असं म्हणत नाही. तृप्त्यादावपि अभिभव इव वासनाया विद्यमान. हे बघा, तृप्ती अवस्था असते की नाही, त्या ठिकाणी देखील अभिभव म्हणजे आपण पराभूत होणे हे देखील वासनेमुळे आपल्याला वाटत असते. अजून ते वासना रूपाने असतात, राहत असतात. वासनाया ही पुनरुद्भव, ते वासना सगळ्या त्याचे पूर्ण झालं की पुन्हा त्याच्यामधून बाहेर येतात. त्यावर विमुचे पुरुषात जोपर्यंत पुरुष मुक्त होतो की नाही, होत नाही, तावत कामाधिष्ठित हा, जोपर्यंत त्या कामनेपासून मुक्त होत नाही म्हणजे तो ते मनात
मुक्त होत नाही तोपर्यंत त्याच्या बद्दलचे त्याच्या मनामध्ये असणारे कामना तसेच राहतात. चित्ताभावात विमुक्तस्य कामा सद्गता असतो त्या चित्त नसतं रे तिचा. विमुक्त झालेला जो माणूस असतो, जो व्यक्ती असतो, त्याचे त्याला चित्तच नसतंय, मग कामना कशी येईल? स्वरूपभूत चित्तेन ते स्वरूपभूत असणारं जे चित्त असते की नाही, त्या चित्तामुळे कामाद्या शिव कामना वगैरे उत्पन्न होतात. सुखात्मक असणारे कामना उत्पन्न होतात. दुःखात्मक कामना कधीही होत नाही. दुःखात्मका प्राकृतावा मुक्तानाम न करंजन. दुःखरूपी असणारे प्राकृत किंवा प्राकृत होता स्वाभाविक असणाऱ्याचे जे काही भावना आहेत की नाही, कामना आहेत की नाही, ते मुक्त लोकांना कधीच होत नाही, असं ब्रह्मतर्कामध्ये सांगितलं. अयम जीव हा आता मुक्त्यानंतरमेव अशरीरो होती. हा जीव मुक्त झाल्यानंतर अशरीरी होतो. अमृत हा कदाचित कदापि न अमृत हा, जो अमृत असतो की नाही, ज्याला मरण नसतं की नाही, तो माणूस कधीतरी मरतो, असं काय होतं काय? नाही होत. प्राणाख्यम परब्रह्म या ठिकाणी प्राण म्हणजे तिचे प्राण जे असतात ते परब्रह्मच असतात. प्रथम एको देव हा इथे प्राण येते. मग त्यावेळेस मुक्त झाले असताना कोणता देव असतो? त्यांना तर एकच देव असतो, तो प्राण शब्द आजच्या खरा परमात्मा असतो असा असतो. तर ब्रह्मेच्या अध्यक्षता इत्यादी श्रुती सांगत आहे. तेजेवच्या तेज स्वरूपी असणारे साक्षात लक्ष्मी देवी असते. अन्येषाम अमृतत्व भवेत विष्णू प्रसादात, दुसऱ्यांना देखील अमृतत्व हे प्राप्त होतं. कशामुळे होतं? विष्णू प्रसादात, विष्णू परमात्म्याच्या प्रसादामुळे प्राप्त होत असतं. नित्यामृत स भगवान श्रीश्च नान्य करंच. नित्य अमृत स्वरूपाने असणारा परमात्मा आहे आणि लक्ष्मी देवी. त्यांना दोघांना सोडून दुसरे कोणीही नित्य अमृत असणाऱ्याचे नसतात, म्हणून नारदे प्राणस्य भगवान विष्णू सर्व नेतृत्व तो विभू. प्राण म्हणजे इथं साक्षात विष्णू परमात्मा घ्यावा, तो सगळ्यांना घेऊन जातो. प्रकर्षेण अनयती प्राणा, सगळ्यांना घेऊन जातो. तेजस्तु सर्व तेजस्ता श्रीदेव, सगळा तेज तिच्यामुळे प्राप्त होत असल्यामुळे याकरता लक्ष्मी देवी तेजस स्वरूप आहे. तर येथे श्लोका भवन्ति, त्याच्याबद्दल असे श्लोक आहे. अनुपंथा वितत पुराणो मां सृष्टो अन्वितो मयैव तेन धीरा अपयन्ति ब्रह्मविदः स्वर्गं लोकं इत ऊर्ध्वो विमुक्ताः. मार्ग हा कसा आहे? मोक्षाला जायचा मार्ग अत्यंत अणुस्वरूपाने आहे. लहान स्वरूप असते ते. श अणुरूपाने असतो. अणुपंथा वितत पुराण सगळीकडे व्यापून असतो. माम स्पृष्टो अनुवित्तो मयैव, मी त्याला स्पर्श केलं की अनुवित्त हा म्हणजे नसलेली गोष्ट, सगळ्या गोष्टी त्याला आठवतात. तेना धीरा हा त्या परमात्म्याला समजून घेऊन ते ज्ञानी असणारे लोक अपियंती ब्रह्मवेद हा स्वर्गम अपियंती, ब्रह्मज्ञानी लोक त्या स्वर्ग लोकाला जातात. तो ऊर्ध्व विमुक्त, त्याच्यानंतर अजून ऊर्ध्व भागामध्ये विमुक्त असणारा जातो. तत्प्राप्ते हे सुखहेतुत्वात पंथा इथे हरिसुतः, त्या परमात्माला प्राप्त करून घेणं हे म्हणजे आपण केलेल्या सुखा कारणाने सुख आपल्याला दिसावेत की त्याकरता तो मार्ग आहे. मार्ग म्हणजे पंथा, रस्ता. कुठं जायचं असेल आपल्याला त्या ठिकाणी, तिथं त्या रस्त्याला गेलं तरच आपल्याला बरोबर गेल्या ज्या ठिकाणी जायचं त्या जागेला जातो. म्हणून माणसाला कुठं जर जायचं असेल कुठं, तर त्या ठिकाणीच जावं लागतं, परमात्म्याकडेच जावं लागतं. म्हणून तोच परमात्मा सगळ्यांना पंथा आहे, म्हणजे मार्ग आहे. अनुश्च वितश्चासो तो अंतर बाहेर, आत बाहेर दोन्हीकडे असतो, म्हणून अनुरूपाने असतो परमात्मा, व्यापून असतो सगळीकडे. आत बाहेर दोन्हीकडे व्यापून. त्या सृष्ट हा श्रीपती, परमात्मा श्रीपती असल्याकडे
ऐश्वर्याने संस्पृष्ट होत होते. अनुवित्तस्तस्य तथैव च. आणि त्याचं पुन्हा पुन्हा आठवण करत राहतो. तस्य प्रसादात संजाती. परमात्म्याच्या प्रसादाने सगळे जण त्या लोकाला जाऊन पोचतात. सगळे सर्व मोक्षी होतात. सगळ्यापेक्षा ऊर्ध्व स्थानामध्ये खरं तोच आहे. सर्व विष्टो सर्व विशिष्टो यात सदैव होता. सगळ्या विशिष्ट असणाऱ्या गोष्टीने तोच सर्वदा योग्य असतो, म्हणजे पूर्ण असतो. तस्मिन तस्मिन क्लुप् श्लुक लमुत शुक्ल तस्मिन् शुक्लम उत नीलम आहुः. तस्मिन् शुक्ल छ लुक शुक्ल शुक्ल पाहिजे. तस्मिन् शुक्लम उत छ ला ऊ पाहिजे. तस्मिन् छ छच्या ठिकाणी खाली ऊ पाहिजे. ऊ चुकलो. छ पासून खाली छ ते छ नाही, छ पाहिजे. तस्मिन् शुक्लम ते छ पाहिजे. छ छ हा युग ऊक बरोबर. तस्मिन् शुक्लम उत नीलमाहू पिंगलम हरितम लोहितम च. त्याच्यामध्ये शुक्ल नाडी नील पिंगला नाडी हे सगळे असतात. हरित नाडी लोहित नाडी हे सगळे असतात. यशपंथा आणि त्या नाडीने जायचा रस्ता म्हणजे हात आहे. ब्रह्मणा हा अनुवित्तम हे अनुवित्तस्त देही. आणि ब्रह्माला बरोबर घेऊन त्याच्याबरोबरच जाणतो. तोही पण आपणही जाणून घेतो. त्याच्या योग्यतेने जाणून घेतो. म्हणून त्यामुळे ब्रह्मावित म्हणून त्याला म्हणतात. पुण्य करणारा देखील म्हणतात तेजवान देखील तेजवान असणारा देखील तोच आहे. किती पुण्यक तैजस असतं. रूपमाह पंचविधम तस्य विष्णू महात्मा. त्या विष्णू परमात्म्याचे पाच पाच रूप आहेत. शुक्लम तो वासुदेवाख्य. शुक्ल वासुदेव. अनिरुद्धम तो नीलकम. अनिरुद्ध हे आहे नील. संकर्षणम पिंगल. संकर्षण हे कसं आहे रूप पिंगल रूप पिंगट. प्रद्युम्न हरित प्रद्युम्न हे रूप आहे हरित आहे हिरवा. नारायणम लोहित स्यात्. नारायण लोहित रूप. परमात्म्यामध्ये असे पाच रूप असतात. पंचभेद विभिन्नो यश अभिन्नो स्वरूप. पाच प्रकारचे भेद ते अगदी भेद ज्याच्यामध्ये दिसून येतात आणि त्याच्यापासून विभिन्न आहे म्हणून तो अभिन्न असा दिसून येतो. बरोबर. तोच मार्ग आहे तो पंथा. ब्रह्मणा ज्ञात आणि हा एकच मार्ग श्रेष्ठ आहे असं परमात्म्याने चतुर्मुख ब्रह्माने सांगितलं. ज्ञाता पद्मजयनैव संततम. पद्मजय म्हणजे ब्रह्मदेवाने. परब्रह्म स्वरूपज्ञ हा तेज हा श्री असतो. परब्रह्म स्वरूपी आहे हा म्हणून असं महातेज असणाऱ्या श्री हरी परमात्म्याबद्दल श्री लक्ष्मी देवीचा सम्यक स्वरूप विज्ञानात तेजसेन कीर्तित. चांगल्या रीतीने परमात्म्याचं स्वरूप जाणून घेते म्हणून तेजस रूपाने लक्ष्मी देवी राहते. भगवत कर्म कर्तृत्वात पुण्यकृत्याभिधीयते. भगवंताचे कर्म सारखं करत असते पुण्यकार्य म्हणून त्याच्यासाठी म्हणतात. एवं विधोपि तस्यैव प्रसादात. अशा रीतीने असता तरी देखील त्या परमात्म्याच्या प्रसादात या अतिताम गतीम त्या परमात्म्याच्या गतीला पोहोचत. म्हणून ही जी गती आहे त्यालाच गती म्हणतात. म्हणून पंथा म्हणतात. आता पंथा आश्रम उद्दिष्टो भगवान के वास्तव. म्हणून तोच मार्ग आहे बरं का. श्री परमात्मा या सांगितलं. स्वगत अखिल भेदेन विहीनोपी स सर्वदा. स्वगत कोणत्याही प्रकारचे भेद नसल्या कारणाने सर्वदा परमात्मा विहीन असणारा असला तरी देखील सर्वेषां व्यवहाराणां सगळ्या व्यवहारांचा सर्वेषां व्यवहाराणां भेदोत्थानां स ईश्वरः.
सगळे भिन्न भिन्न असणारे परमात्म्याचे रूप जरी असले तरी देखील भेदोत्थान होऊन त्या ईश्वर परमात्म्याचं स्वरूप कळवतात. अभिन्नोपि यतो भिन्न परमात्मा विविध प्रकृती संघ सर्वास इत्यादी अनेक वेगवेगळे रूप जरी असले तरी तो भिन्न नाही, अभिन्नच असतो, एकच असतो. असं पंचभेदादिना मृषा असे 5 भेद परमात्म्यामध्ये असतात ते वाटतं खोट आहे. ते करत तसं कधीही समजायला नव्हतं. इथे याप्रमाणे आपला पाठ हा संपला. त्यानंतर